नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट यूट्यूब चॅनलला। आणि आज आपण बघतो आहे इतिहास वर्ग 6वीचा नवीन अभ्यासक्रम तो 2026 आहे। याप्रमाणे सेकंड लेसन बघतो आहे प्रागैतिहासिक काळ। आता प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण फर्स्ट लेसन मध्ये बघितली बरं का, पण त्याची आणखीन एकदा रिव्हिजन आपण या लेसन मध्ये करणार आहोत। आता प्रागैतिहासिक काळ कोणता, मग त्यांच्या स्टेजेस कोणत्या आणि मानवाचा विकास कसा होत गेला, हे सगळं डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, हा व्हिडिओ खूप लांब होणार आहे, म्हणून याचे आपण 2 पार्ट करणार आहोत। तर आज आपण बघतो आहे लेसन प्रागैतिहासिक काळ याचा पार्ट 1। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हा पूर्ण लेसन आपण 5 पॉइंट मध्ये विभागणार आहोत। तर पहिल्या पॉइंट मध्ये आपण काय बघणार आहोत की भौगोलिक पार्श्वभूमी कशी होती प्राचीन भारतामधली, देन प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय, आणि मध्याश्मयुग ते नवाश्मयुग याच्यामध्ये मानवाचा विकास कसा कसा होत गेला हे स्टेज बाय स्टेज आपण बघणार आहोत। मग ताम्रपाषाण युगाचा शोध लागला, मग त्याच्यामध्ये माणसाचा विकास कशा प्रकारे होत गेला हे आपण पाहू। आणि सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील उत्खनन स्थळ कोणती आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय निष्कर्ष निघतो ते आपण सगळं विस्तृत आणि डिटेल मध्ये शिकणार आहोत। तर मित्रांनो, लेसन फर्स्ट हिस्ट्रीचा लेसन फर्स्ट याचा व्हिडिओ आणि त्याचे क्वेश्चन आन्सर्सचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला आज आपण सुरुवात करतो आहे 2.1 प्राचीन भारत म्हणजे भौगोलिक पार्श्वभूमी कशी होती ते सगळं डिटेलमध्ये शिकणार आहोत। मित्रांनो, एक छोटीशी कल्पना करा, तुम्ही एक इमॅजिन करा की जर आता आपण या युगात राहतो आहे, आता आपल्याला म्हणजे मोबाईल शिवाय तर काही नाहीच असंच वाटतं की मोबाईल किंवा नेट आहे म्हणजे सगळंच काही आहे असं आपल्याला वाटतं। पण फक्त इमॅजिन करा की तुम्ही अशा काळामध्ये अशा पिरियडमध्ये राहिला असता की जिथे नेट नाही, लोकांना घरं राहायला व्यवस्थित नाही, त्यांना जंगलामध्ये राहावं लागतात। मग ते लोक राहत कशी असतील, मग ते स्वयंपाक कसं करत असतील, मग त्यांचं जीवन निर्वाह कशा प्रकारे होत असेल, त्यांचं ते फॅमिली कशी काय राहत असेल, हे सगळं आपण विचार केला तर आपल्या अंगावर काटाच येतो नाही का। म्हणजे आपण विचार करूही शकत नाही की त्या काळातील व्यक्ती, त्या काळातील जीवन कसं होतं हे आपण म्हणजे इमॅजिन सुद्धा करू शकत नाही। मग असंच आपण मग त्याचा बघणार आहोत मानवी इतिहास कसा होता, आपल्या मानवाचा इतिहास कसा विकसित होत गेला, कसा काय त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत गेली हे आपण पाहू। मग आज आपण पाहतो की आपल्याकडे सगळ्या सुखसोयी आहे, पण त्या एकदमच आल्यात का सगळ्या सुखसोयी, सगळ्या गोष्टी आपल्याला एकदम पटकनच मिळाल्या का, नाही। तर सुरुवातीला माणूस कसा होता, काय होतं त्याचं की तो आदिमानव होता, मग नोमॅड होता, मग त्याचं त्या काळात त्याने टप्प्याटप्प्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास करत गेला। मग आता त्याचा टप्प्याटप्प्यामध्ये विकास झाला म्हणजे काय, म्हणजे तो आधी काय होतं, भटक्या अवस्थेमध्ये होतं, अन्नासाठी निवाऱ्यासाठी तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहायचा। मग त्याला लक्षात आलं की नाही, शेती केली म्हणजे आपल्या अन्नाची सोय होते। मग त्यांनी शेतीच्या ठिकाणी पाणी जिथे आहे तिथे आपली वस्ती करायला लागली। मग तो म्हणजे जे आधीच जंगलातलं जीवन व्यतीत करत होता तो आता गावांकडे यायला लागला, म्हणजे त्यांची गावं वसायला लागली, छोटी छोटी गावं बसायला लागली नदीच्या काठी, त्याथे त्यांची शेती व्हायला लागली। मग त्यांच्यातून असं लक्षात आलं की नाही, आपण गावात तर राहतो आहे पण आपल्याला हे पुरेसं नाहीये, मग आणखीन आपली प्रगती व्हायला पाहिजे। म्हणजेच त्यांनी पुढे आणखीन आपली संस्कृती डेव्हलप केली आणि अशा प्रकारे मानवाचा विकास हा टप्प्याटप्प्याने होत असताना आपल्याला दिसून येतो। बघा, आता आपल्याला इथे पिक्चर बघितलं तर या पिक्चर वरूनच लक्षात दिसतो की ह्या फर्स्ट पिक्चर मध्ये काय आहे, एक आदिमानव आहे आणि तो कसं जंगलातलं जीवन व्यतीत करताना म्हणजे त्यांना राहण्या खाण्याची सोय नव्हती, म्हणून ते फक्त अन्न आणि निवारा याच्या शोधामध्ये भटकंती करायचे। मग त्यांना लक्षात आलं की नाही, शेतीमध्ये आहे, म्हणून मग त्यांनी गावांची वस्ती निर्माण व्हायला लागली। म्हणजे ही त्यांची कोणती होती, पहिली स्टेज होती। मग ह्या सेकंड स्टेज मध्ये आले आणि तिसऱ्या स्टेज मध्ये त्यांनी मग असा विकास होत 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 आजचा प्रगत मानव अशा प्रकारे आपल्याला दिसतो आहे।
आता इथे हेडिंग दिसतो आहे आपल्याला प्राचीन भारत आणि भौगोलिक पार्श्वभूमी. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की ते भौगोलिक पार्श्वभूमी बघायचं काय गरज आहे, आपण तर इतिहास शिकतोय ना, मग इतिहासाशी संबंधित गोष्टी आपल्याला शिकावं लागतील, त्यांची गोष्टी माहिती जाणून घ्यावी लागेल. पण आपल्याला त्याआधी भौगोलिक पार्श्वभूमी भौगोलिक परिस्थितीचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. कारण की मानवाचा विकास हा कशा प्रकारे झाला, इतिहास तर झाला पण भौगोलिक परिस्थितीमुळेच त्याचा विकास होत गेला. आणि त्या काळी प्राचीन काळामध्ये भारताची सांस्कृतिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी कशी होती, मग त्याच्यामध्ये काय काय येतं, नद्या येतात, म्हणजे नद्यांच्या काठी जिथे नद्यांचे पात्र मोठे, त्यामुळे गाळाची जमीन निर्माण झाली, मग गाळाच्या जमिनीमुळे त्यांना पाण्याची सोय झाली आणि शेती करण्यासाठी सुपीक जमीन मिळाली, म्हणजे नद्या हा एक इम्पॉर्टंट घटक बनला. मग हवामान, कोणत्या हवामानामध्ये कोणत्या प्रकारचं पीक येते हे त्यांना शोधून काढावं लागलं, त्यांच्यावर त्यांना रिसर्च करावं तेव्हा रिसर्च ही गोष्ट नव्हती, पण त्यांना ही गोष्ट लक्षात आली, म्हणजे हवामानाचा सुद्धा त्याच्यावर परिणाम झाला. मग सागरी किनारपट्टी झाली, पर्वतरांगा झाल्या, खनिजे झाले, मृदा म्हणजे जमीन कशा प्रकारची होती, या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट कशावर पडतो, मानवाच्या विकासावर पडतो. आणि आपण हे एक डिटेलमध्ये शिकणारच आहोत. तर आता चला, इथे हे आपले काय आहे, हे घटक आहे आणि त्या घटकांचा कसा आपल्या मानवी जीवनाच्या विकासामध्ये उपयोग होतो ते आता आपण जाणून घेऊया. मग आता आपण म्हणू की ह्या भौगोलिक परिस्थितीचा मानवाच्या विकासाशी कसा काय संबंध आहे. बघा, आता मानवाचा विकास बघा, आता इथे आपण बघितलं की आत्ताच मी सांगितलं की नद्यांच्या ठिकाणी त्यांची गावांची वस्ती व्हायला लागली. मग त्यांना लक्षात आलं की कोणते प्राणी हे आपल्या सोबत राहू शकतात, पाळीव प्राणी कोणते, मग जंगली प्राणी कोणते, हे त्यांना त्यांच्यामध्ये फरक त्यांना जाणवायला लागलं. मग त्या पाळीव प्राण्यांचा आपल्याला शेतीसाठी उपयोग कशा प्रकारे करता येईल, आपल्याला दळणवळणासाठी म्हणजे घोडे, उंट यांचा उपयोग कशा प्रकारे करता येईल हे त्यांच्या लक्षात यायला लागलं. बरोबर, म्हणजेच त्यांच्या जीवन पद्धतीमध्ये सुद्धा बदल होत गेला. दळणवळण कसं असावं, त्या प्रदेशातील भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असावं. मग भारतामध्ये मानवी संस्कृतीचा विकास विविध स्वरूपात झाला. मग त्याचे कारण कशाचं आहे, भारताची भौगोलिक विविधता ही होय. आपल्याला माहिती आहे भारत हा खूप विशाल असा देश आहे. मग आत्ताच मी सांगितलं की उत्तरेकडे तिथले वादळी वारे कशी असतात, मग तिथे थंडी कशी असते, मग आपला हा इकडचा पश्चिम म्हणजे हा जो एरिया आहे गुजरात आणि राजस्थान, इथलं वातावरण वेगळंच आहे. इथे वाळवंटाचा प्रदेश आपल्या इथे तयार झालेलं दिसतं, थरचं वाळवंट पण आहे. इथे आपलं महाराष्ट्र या एरियामध्ये येतो, महाराष्ट्र असा. तर इथे या एरियामध्ये इथलं वातावरण वेगळं आहे. जसं जसं आपण दक्षिणेकडे जाऊ तर तिथे आपलं उष्ण वातावरण होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग प्रत्येक ठिकाणची शेती वेगळी, प्रत्येक ठिकाणची पिकं वेगळे, प्रत्येक ठिकाणची माती वेगळी आणि त्याच्यामुळेच मानवाच्या जीवन पद्धतीमध्ये, त्यांच्या पिकांमध्ये, त्यांच्या जीवनशैलीमध्ये आपल्याला विविधता असल्याचे दिसून येते. आणि हे सगळं कशामुळे होत आहे, भारताची भौगोलिक परिस्थिती ही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी आहे आणि म्हणूनच त्याच्यातला हा फरक आपल्याला दिसून येतो. आपली भारताची प्राकृतिक रचना लक्षात येण्यासाठी, भौगोलिक रचना लक्षात घेण्यासाठी आपल्याला नकाशाचा अभ्यास करावा लागेल. मग नकाशाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला लक्षात येतो की पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे, पूर्वेकडे बंगालचा उपसागर आहे, मग दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे आणि उत्तरेकडे आपल्याला काय आहे, हिमालयाच्या ह्या पर्वतरांगा लागलेल्या आहे. तसंच इथे आधी बघा, इथे थरचं वाळवंट दिसतो आहे आपल्याला, हे थरचं वाळवंट आहे, दख्खनचा पठार आहे, म्हणजे हे वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आपल्या देशामध्ये दिसते. आता इथे सुपीक जमीन दिसते आहे आपल्याला, इथे मी बाजूला आपला भारताचा नकाशा सुद्धा इथे ऍड केलेला आहे, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला कंपॅरिझन करणं सोपं जाणार आहे. मग आता इथे बघा, प्राचीन काळी कसं होतं की जे गंगेचं खोरं आहे, गंगेची नदी, इथे बघा ही नदी दिसते आहे, ही गंगा नदी अशी रेड पेनने मी घेतलेली आहे, ती हिमालयातून उगम पावते. म्हणजे हे सगळं हा जो एरिया आहे हा गंगेच्या खोऱ्याचा आहे. मग आता हा खूप विस्तृत आहे, असा खूप मोठा एरिया आहे आणि त्यामुळे काय झालं की पाणी मुबलक प्रमाणात झालं, सुपीक जमीन झाली, गाळाची जमीन होती आणि त्यामुळे इथली काय झाली, शेतीला सर्वाधिक अनुकूल, म्हणजे हा एरिया काय झाला, शेतीला अनुकूल झाला. बरोबर, शेतीला अनुकूल असा झाला.
आणि त्याच नंतर काय झालं, हा दख्खनचा पठार, आपलं महाराष्ट्राचा वगैरे हा सगळा कसा आहे, हा सगळा दख्खनचा आपल्याला ब्राऊन कलर मध्ये दिसतो आहे, हा सगळा पठार आहे, दख्खनचा पठार ब्राऊन कलर मध्ये. मग आता इथे काळी माती जास्त प्रमाणात दिसते, काळा कलर. आपण बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपले काळी जमीन खूप जास्त आहे. मग काळी जमीन खूप जास्त असल्यामुळे इथे मातीची जमीन चांगली आहे, चांगली पिकं यायला लागली आणि त्याच्यामुळे इथे ताम्रपाषाण संस्कृतीचा विकास झाला. आता ताम्रपाषाण संस्कृती कोणती, देन पराश्मयुग संस्कृती कोणती, हे सगळं डिटेल आपण पॉइंट शिकणारच आहोत. फक्त इतके लक्षात ठेवायचं की हा जो तुमचा दख्खनचा पठार आहे, इथे कोणत्या संस्कृतीचा, ताम्रपाषाण संस्कृतीचा काय झाला, उगम झाला. आणि इथे कोणत्या मोठ्या मोठ्या नद्या आहे, गोदावरी आहे, कृष्णा आहे आणि त्यांच्या ज्या उपनद्या आहेत त्यांच्यामुळे ही जमीन सुपीक व्हायला लागली आणि त्याच्यामुळे इथे सुद्धा आपल्याला काय आहे, वेगळी संस्कृती डेव्हलप झालेली दिसते. आता भारताचा पश्चिम किनारा, आता आपला हा बघा, हा आपला आहे पश्चिम किनारा. आता मी याला घेते ब्लॅक कलरने, हा आपला पश्चिम किनारा आहे. मग आपल्याला माहिती आहे पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र लागलेला आहे, मग पूर्वेला आपल्याला बंगालचा उपसागर लागलेला आहे. मग आता एवढे मोठे 2 समुद्र आपल्याला लागले, त्यामुळे भारताच्या बाहेर जे दुसरे देश होते, परराष्ट्रीय देश होते, मग त्यांच्याशी संबंध जोडण्यासाठी हा सागरी मार्ग अनुकूल ठरला आपल्याला, म्हणजे प्रवास मार्ग व्हायला लागले आणि त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीचा दुसऱ्या परदेशीय संस्कृतीशी संबंध आला आणि त्याच्यामुळे हा विकास आणखीन होत गेल्याचा आपल्याला बघून दिसून येतो. त्याचमुळे काय होते की आपण उत्तरेकडे, म्हणजे या साईडला नॉर्थकडे जाऊ आपण या साईडला, तर मग आपल्याला इथे वेगळी संस्कृती दिसते. या साईडला आपण पूर्वेकडे जाऊ तर वेगळी संस्कृती दिसते. आपली राजस्थान, गुजरात हा एरिया घेतला, इथे बघा थरचं वाळवंट आहे, इथे हे थरचं वाळवंट आहे, तर या वाळवंटामध्ये आपल्याला वेगळी संस्कृती डेव्हलप झालेली दिसते. म्हणजेच आपल्या इथे भौगोलिक, एक राष्ट्र खूप विशाल मोठा एरिया असल्यामुळे आपल्याला इथे वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आहे. मग त्या भौगोलिक परिस्थितीशी सुसंगत वेगवेगळी संस्कृती, वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळी जीवन पद्धती निर्माण झाल्याची आपल्याला इथे दिसून येते. मित्रांनो, आता आपण दुसरा पॉइंट शिकणार आहोत, प्रागैतिहासिक काळ. आता प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय, तर आता आपण ही कन्सेप्ट लक्षात घेऊया. आता आपण जेव्हा मानवाच्या बद्दल जेव्हा शिकतो आपण की मानव आधी कसा होता, आपल्याला माहिती आहे आधी मानव होता. तर मग आता आपल्याला इथे बघा आहे, आधी आपण असं म्हणतो की आधी आपण कसं होतो, एप म्हणजे वानराची काही प्रजाती होती आपली, मग त्याची उत्क्रांती होत आधी आपल्याला शेपटी पण होती, अंगावर खूप सारे केस होते, मग त्यांचा डेव्हलपमेंट होता बघा आता इथे आपल्याला डेव्हलपमेंट होत असल्याची आपल्याला दिसते. इथे पिक्चर मी ऍड केलेला आहे. म्हणजेच मानवाचा विकास कसा होत गेला आपल्याला हे लक्षात येते. मग त्यावेळेला त्यांचं जीवन खूप कठीण होतं, कारण की त्यांना अन्न शोधावं लागत होतं, त्यांना पाणी शोधावं लागत होतं, शिकार करण्यासाठी त्यांना जंगलात जावं लागत होती. मग ते खाण्यासाठी काय, एक तर शिकार राहायची किंवा झाडांना कंद मुळं जे लागलेले आहेत, फ्रुट्स लागलेले आहेत ते तोडून आणायचे आणि ते घ्यायचे. मग त्यांना शिकार करण्यासाठी त्यांना हत्यार, अवजारांची गरज भासायला लागली. मग त्यांनी अवजारं बनवायला सुरुवात केली. बघा इथे आपल्याला दिसतं, हे अवजारं त्यांनी तयार केलेले आपल्याला दिसते. पण तेव्हा त्यांना ना बोलता नव्हतं येत. मग त्यांना एक्सप्रेस करण्यासाठी, आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मग ते वेगवेगळे आवाज करायचे, हावभाव एक्सप्रेशन करायचे. म्हणजेच त्यावेळेला मग ते वेगवेगळा, मग आता त्यांना लक्षात आलं की असा आवाज काढला की मी ॲग्रेसिव्ह आहे, असा काढला की सॉफ्ट आवाज आहे, किंवा मला बोलवायचं असेल तर मला कोणत्या आवाजाने मला बोलवावं लागेल. म्हणजे हे त्यांचे कोडवर्ड ठरले. मग या कोडवर्डमुळे त्यांना, म्हणजे त्यांनी एक कम्युनिकेशनचं माध्यम डेव्हलप केलं, बरोबर. म्हणजेच प्रागैतिहासिक काळ म्हणजे असा की आपण पहिल्या लेसन मध्ये बघितलं की ज्या पिरियडमध्ये रायटिंगची स्किल डेव्हलप झालेली नव्हती, लिखाण काय आहे हे माहिती नव्हतं, तो काळ म्हणजे प्रागैतिहासिक काळ, बरोबर. म्हणजे ज्यामध्ये लिपीचा विकास किंवा उगम झालाच नव्हता. लिपी म्हणजे रायटिंग, ठीक आहे, ती डेव्हलप झालेलीच नव्हती. मानवाला बोलता येत नव्हतं, ते फक्त आवाजाच्या सहाय्याने एक दुसऱ्यांशी कम्युनिकेट करत होते, हावभाव करत होते, काही चित्र काढत होते, ही त्यांची कोडवर्ड्स होते. आणि तो पिरियड म्हणजे कोणता, प्रागैतिहासिक काळ. आता लक्षात आलं कन्सेप्ट.
प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय? मानवाचा जेव्हा वेगळ्या प्रजातीपासून मानवामध्ये रूपांतर व्हायला लागलं, त्याची डेव्हलपमेंट व्हायला लागली, तो अन्न आणि पाण्याच्या शोधामध्ये भटकंती करायचा, खायचा काय? शिकार करायचा, नाही तर झाडाची कंदमुळं फळं गोळा करून ती खायची, हे त्याचं होतं. आवाज त्याला काढता येत नव्हता, बरोबर. आणि तोच पिरियड म्हणजे काय? प्रागैतिहासिक काळ. आता ही कन्सेप्ट तुम्ही आता लक्षातच ठेवायची. आता मानवांचा विकास कसा होत गेला त्याचं हे एक म्हणजे महत्वाचे टप्पे मी ते दाखवले आहे. याला कुशल मानव असं म्हटलं आहे. होमो हॅबिलियस. होमो हॅबिलियस म्हणजे कुशल मानव होता, म्हणजेच आता प्रजातीपासून मानवामध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागली, ही त्याची फर्स्ट स्टेप. मग त्यावेळेला त्याची अशी मान झुकलेली राहायची, पाठीचं कुपड निघाल्यासारखा तो चालायचा, त्याला ताठ असं चालता नव्हतं येत, बरोबर. तो वाकून चालत होता सुरुवातीच्या स्टेजमध्ये. पण नंतर काय झाला? ताठ कण्याचा मानव निर्माण झाला, म्हणजे त्याची ती बॅकबोन, आपली जी ही मान आहे, पाठीचा कणा हा सरळ झाला आणि त्याच्यामुळे त्याला ताठ उभं राहता आलं, ताठ चालता यायला लागलं. म्हणजे ही त्याची जी नवीन डेव्हलपमेंट झाली त्याला होमो इरेक्टस असं म्हटलं गेलं. ही त्याची सेकंड स्टेज आहे, हा दुसरा टप्पा आहे. मग तिसरा आहे शक्तिमानव, म्हणजे आता निएंडरथॅल मॅन, म्हणजे हा जो आहे शक्तिमानव. शक्तिमान म्हणजे आता त्याच्यामध्ये त्यांनी आता एनर्जी करायला सुरुवात केली होती, म्हणजे आता शिकार करायची आहे. आता आपल्याला दुसऱ्यांवर म्हणजे आपल्याला शिकार करण्यासाठी किंवा एखादं आपलं संरक्षण करण्यासाठी आपण कशा प्रकारे आपलं प्रोटेक्शन करू, यासाठी त्यांनी वेगवेगळ्या युक्त्या काढायला सुरुवात केली, वेगवेगळे शस्त्र तयार केले, वेगवेगळे कोड लँग्वेजेस तयार केले. त्यामुळे त्याचा डेव्हलपमेंट होत गेलं आणि याला काय म्हटलं? शक्तिमान मानव असं म्हटलं गेलं. ही त्याची कोणती आहे? थर्ड स्टेज आहे. आता फोर्थ स्टेज म्हणजे काय? बुद्धिमान. आता तो बुद्धीचा वापर करायला लागला. आधीपर्यंत शक्ती म्हणजे ताकदीचाच वापर करत होता, पण नाही, त्याला लक्षात आलं, अरे गोल वस्तू असली म्हणजे चाकाचा शोध लागायला लागला. मग आग, विस्तव, आग म्हणतो आपण, त्याचा शोध त्यांनी लागला, म्हणजे त्यांना बुद्धीचा वापर करायला लागला. त्याला होमोसोपियन असं ही चौथी स्टेज. आणि आजची आपण प्रगत बुद्धीचा मानव, म्हणजे आज तर आपली म्हणजे बुद्धी एकदम अप टू डेट झालेली आहे, डेव्हलप झालेली आहे, नाही का? ह्या मानवाच्या उत्क्रांतीमधील महत्वाचे टप्पे आहे आणि ते आपण स्टेप बाय स्टेप बघितलेले आहेत. मित्रांनो बघा, ही खूप छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे. मग आता काय म्हटलं गेलं की यती म्हणजे हा हिमालयामध्ये राहणारा एक असा मोठा वाढव्य असा माणूस आहे असं म्हटलं जायचं. त्याच्या अंगावर पूर्ण केस आहे आणि त्याला अशी दंतकथा आहे, अशी गोष्ट आहे, अशी तिथे एक पद्धत रूढ झालेली आहे की हिमालयामध्ये कोण राहतो? यती, म्हणजेच त्याचं नाव यती आहे आणि त्याला काय? हिममानव असं म्हटलं जातं. हिम म्हणजे हिमालयामध्ये, थंड प्रदेशामध्ये, बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारा माणूस, हिममानव, पण त्याचं नाव यती. आता ही दंतकथा आहे, आपण ऐकलेली आहे. खरी आहे का? नाही, कोणी बघितलेलं नाही, पण असं खूप जण असं दंतकथा आहे. मग कोणाचा विश्वास बसतो की नाही नाही, खरंच तिथे यती राहतो बरं. मग तो काय करतो की त्याचा असा शरीर खूप मोठा आहे, तर मग त्याचे पाऊलखुणा पण खूप मोठ्या मोठ्या आहे. मग तो खूप अवाढव्य देतो, तो लोकांना खातो. अशी काही अशा संकल्पना रूढ होत गेल्या यतीबद्दल. आता आपल्याला हे यतीबद्दल का बरं जाणून घ्यायचं आहे? ऍक्च्युअली तिथे मोठ्या पायाचे ठसे तिथे दिसले. मग असंही होऊ शकतं की मोठा प्राणी असेल, त्याच्या पायाच्या पाऊलखुणा इथे राहत असतील, असं शास्त्रज्ञांचं महत्व आहे, शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. कारण की यतीला कोणी बघितलेलं आहे का? नाही, कोणीच नाही बघितलं त्याला आतापर्यंत. मग खरीच ही दंतकथा आहे, पण एक मानणं आहे की यती राहतो आणि तो लोकांना काय करतो की लोकांना कधी कधी लोकांनी त्याला त्रास दिला तर मग तो त्याचा बदला घेतो, असं त्यांचं म्हणणं आहे. पिरियडचा बघतो आहे की मानवाचा विकास कसा कसा होत गेला. आधी आपण आदिमानवाबद्दल बघितलं की त्याचा विकास कसा होत गेला. मग त्यांनी वस्ती करायला सुरुवात केली होती. मग आता त्याच्यामध्ये थोडं इम्प्रूव्हमेंट व्हायला लागलं, थोडा विकास व्हायला लागला आणि नंतर कोणती आलं आहे? अश्मयुग. कोणता आहे? अश्मयुग. आता अश्मयुग म्हणजे काय? अश्म म्हणजे दगड, ठीक आहे. ज्या काळामध्ये जास्तीत जास्त दगडांचा उपयोग केला गेला
त्यांना अश्मयुग असं म्हटलं गेलं. मग आता या अश्मयुगामध्ये काय केलं की मोठे मोठे ते दगड राहायचे, मोठमोठे गोटे राहायचे. मग त्यांना व्यवस्थित आकार द्यायचा. ते आकार मग त्याच्यासाठी कशासाठी की त्यांनी ते कधी ते म्हणजे शिकारीसाठी मग त्याच्यापासून त्यांनी शस्त्र तयार करायला सुरुवात केली. मग ते शस्त्र कशासाठी? शिकारीसाठी एक तर यायचं, आपलं संरक्षण व्हावं याच्यासाठी ते वापरत होते, किंवा एखादी फळं वगैरे तोडायची असेल किंवा कुठे मारायचं असेल हातोड्यासारखं हॅमर सारखं त्याचा वापर करणं याच्यासाठी. बघा इथे आपल्याला पिक्चरमध्ये बघितलं की लक्षात येतं, इथे आहे ना, हे बघा हा इथे दगडाचे काय काय केले, हॅमर सारखं केलेलं आहे. मग ते हाडं असतात, हाडांमधले जे हाडं आहे त्याच्यापासून सुद्धा त्यांनी हत्यारं तयार करायला सुरुवात केली. पण मेनली त्यांनी कशापासून सुरुवात केली? दगडांपासून सुरुवात केली. आपल्याला इथे कोणती कोणती केली असतील ते आपल्याला इथे पिक्चर सुद्धा दिसत आहेत, बरोबर आहे. मग आता अश्मयुगाचे तीन पिरियडमध्ये आपण डिवायडेशन केलं. एक आहे पराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. ठीक आहे, मी पुन्हा एकदा सांगते, छोटासा रिकॅप. अश्मयुग म्हणजे ज्या काळामध्ये दगड किंवा दगडाचा जास्त उपयोग केला गेला त्या पिरियडला अश्मयुग म्हटलं. मग आता या पिरियडमध्ये काय केलं? त्या काळातले मानवाने काय केलं की दगडांपासून वेगवेगळे हत्यारे बनवणे, स्वतःच्या संरक्षणासाठी वेगवेगळी शस्त्र बनवण्याचं त्यांनी केलं. मग आता हे कशासाठी? कठीण कवचाची फळं फोडण्यासाठी. बघा आता इथे त्यांना फळं कळायची आहे, किंवा आतल्या मगजासाठी हाडं फोडणे याच्यासाठी तो त्या हत्यारांचा वापर करत असावा असा अंदाज आहे. मग आता अश्मयुगाचे 3 पिरियडमध्ये डिवायडेशन झालं. एक आहे पराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग. मित्रांनो, आता आपण बघतो आहे की फर्स्ट पार्ट, अश्मयुगातील फर्स्ट पार्ट आहे अश्मयुग. ते काय आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही आतापर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला बघूया पुराश्मयुग म्हणजे काय. आता या काळामध्ये मानव पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होता, बरोबर. त्या काळामध्ये तो गुहेमध्ये किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यावर राहत होता. बघा आपल्याला पिक्चरमध्ये दिसते, इथे हा गुहेमध्ये राहत आहे, इथे झाडांवर राहतो आहे, हे आपल्याला दिसून येतं. मग सुरुवातीला तेव्हा त्यांनी दगडापासून हत्यारं बनवायला सुरुवात केली. एकदम काय परफेक्शन आलं का? काहीतरी त्याचं एखादा वेगळा शेप राहायचा, आकार नाही काही, म्हणजे त्याला व्यवस्थित त्याला टोक नाही, अशा प्रकारचं त्यांनी वापरायला सुरुवात केली. मग त्यांचा वापर जेव्हा त्यांनी शिकारीसाठी केला किंवा खोदकाम करण्यासाठी केला तेव्हा लक्षात आलं की अरे हे तर आपल्याला पुरेसं नाही आहे, बरोबर आहे. मग त्याला व्यवस्थित आकार देणे, त्याचा वेगवेगळा आकार आपल्याला पकडता यावा, आपल्या हातामध्ये ते बरोबर बसता यावं, अशा प्रकारे त्यांनी त्याचा आकार तयार केला. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली. मग याच पुराश्म युगामध्ये एक महत्वाचा शोध लागला आणि तो म्हणजे काय? अग्नीचा शोध, आगीचा शोध लागला, याच काळामध्ये लागला. मग ही हत्यारं काय आहे? नदीच्या किंवा ओढ्याच्या काठांवर मिळतात आपल्याला. कधी म्हणजे आता जेव्हा संशोधन करणारे असतात मग त्यांना कुठे मिळाले? नदीच्या किंवा ओढ्याच्या काठावर मिळाले. आणि महाराष्ट्रामध्ये पुराश्मयुगीन स्थळापैकी नाशिक जवळचं गंगापूर आणि नेवाशा जवळचं चिरकी नेवाशा हे स्थळ प्रसिद्ध आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्यांचे ते अवशेष मिळालेले आहेत आणि त्याच्यावरूनच आपण सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे पुराश्मयुगीन लोक इथे राहत होते आणि त्यांनी कशी हत्यारं केली त्याचा अवशेष आपल्याला मिळालेले आहेत. त्यांच्या आपल्याला काही गोष्टी मिळालेल्या आहेत आणि त्यावरून आपण हे सांगू शकतो. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ खूप लांब होत आहे म्हणून आपण इथेच थांबूया आणि भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. थँक्यू.